नमस्कार, मी प्रणाली पाटील. स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या केक ऑफ 204 या यूट्यूब चॅनलवर. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आता ना पहिले 4 बेंटो आहेत ते मी डिझाईन करून घेते आणि नंतर स्पॉन्ज बेक करायला ठेवायचे. आजच्या काही आहेत आल्यात आज मॉर्निंगला ऑर्डर आणि उद्याच्या ऑर्डर्स आहेत. त्याचे स्पॉन्ज मला आज काही करून बनवायचे आहेत. आणि आजचा अजून एक केक आहे, एक नाही 2 केक आहे. एक आज मगाशी ऑर्डर आली आणि एक कालच ऑर्डर आलेली. तर असं आपल्याला सगळं काम करायचं आहे. तर नो टाईम वेस्ट घालवता फटाफट मी काम करून घेते. जसं मध्ये जमेल तसं शूट होईल आणि मग काम झाल्यानंतरच मी पकपक करेन. ठीक आहे, चलो. हे बघा 4 बेंटो चॉकलेट, बाकीचे हे अदर कलर फ्लेवरचे आहेत. तर हे फटाफट आता डिझाईन करून घेते. ओके, तर सगळे आता जे 3 केक आहेत ते एकाचेच आहेत, म्हणजे एकाच ठिकाणी जाणार आहेत. तर हे मी आधी सगळे फिनिशिंग देऊन ठेवते, नंतर लास्टला डिझाईन करणार आहेत. ओके, तर हा बेंटो बनवला. हे जे रिबिन्स आहेत, एवढ्या छोट्या मला रिबिन्स नाही मिळाल्या, तर जी मोठी रिबिन असते त्याची कट करून मी हे छोटी रिबिन बनवली आणि त्याच्यानंतर बो बनवलं आहे, जे की एवढंसं काम करणं म्हणजे खूप कठीण आहे. बेंटो छोटाच आहे तर म्हणून आपलं ते काम सगळं छोटं दिसतं. तर मला मी एक प्रॉपर फोटो एक व्हिडिओ काढेल आणि देईल, कारण की याचा टाईम होता 12चा आणि आता वाजले 11:20. ओके, तर येस, आपण आहोत थोडं टायमाच्या बरोबर चालतोय. आणि अजून ते 3 बेंटो आहेत ते पण मला फटाफट करायचं. त्याच्या आधी मी स्पॉन्ज बनवून घेते, कारण की आजचे आणि उद्याच्या केकसाठी स्पॉन्ज लागणार आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं. तर मी फटाफट स्पॉन्ज बनवून घेते आणि ह्या केकचे मी तुम्हाला फोटो दाखवते. आणि आत्ताचे जे सगळं व्हिडिओज असणार आहेत, जे काही मी फटाफट काम करणार आहे ते फटाफट आपण फास्ट फॉरवर्डमध्ये करूयात. आणि मी लास्टला तुम्हाला ही एक म्हणजे दाखवेल की हा बनवला आहे. तर बघा, असं एक ट्राय करून बघूया 2-3 दिवस. जर असे ब्लॉग चांगले वाटत असतील तर आपण असं कंटिन्यू करूया, नाहीतर बघू अजून काय चांगलं आपल्याला ब्लॉगमध्ये करता येईल. ठीक आहे. फर्स्ट ऑर्डर होती त्यांचे हे 2 चॉकलेट्स, जे की काल बनवून घेतले आपण, आणि हा केक. तर ही आहे एक ऑर्डर आपली आणि बाकीचे मी तुम्हाला दाखवते. 2 बेंटो केक. ओके, तर सगळे बेंटो केक रेडी झालेले आहेत. दुपार किती वाजले? 1:30 वाजलेत आणि आत्ता हे एवढं सगळं आहे. 4 बेंटो आणि हे, आणि आता दुपारच्या कामासाठी इव्हिनिंगच्या कामासाठी स्पॉन्ज थंड करत ठेवलेले आहेत. ते लवकरात लवकर थंड झाले की पुढचं काम करूया. त्याच्या आधी हे सगळे आता जायला पाहिजे होते. 12चा केक होता आणि बाकी हे तर मी फोन केले, त्यांनी सांगितलं 2पर्यंत रेडी ठेव काय पण करू. तर पण हे सगळं रेडी ठेवलं आहे. बेंटो केकमध्येच आहेत. जर जास्त वेळ ठेवलं तर हे कलर सोडणार. रेड कलर आहे, चॉकलेट आहे, तर ते असं स्प्रेड होतो कलर जर आपण असंच फ्रीजमध्ये ठेवलं तर. मी आता बॉक्स बंद करून ठेवणार आहे. मग जसं आले का तसं त्यांना लगेच फटाफट पिशव्या देणार आणि तोपर्यंत मी जेवून घेते. मेन म्हणजे हॅलो बोल ना. हो, ते केकचे पैसे आले. चॉकलेट हो चालेल.
हम्म. ओके ओके चालेल. हां तर मी काय बोलत होते तुम्हाला की हे सगळे बॉक्स आहेत ना लावून बघते आधी की टच तर नाही होते ना, म्हणजे आपण आपल्याकडून देतोय सगळं 100%. पण कसं आहे पेंटो केकचं एकच आहे की लागतात सगळे बरोबर नितीन किती सांगता येत नाही, पण ट्रॅव्हलिंगमध्ये ना केक लागतात बॉक्सला. सगळे ते चेक करून झालेले नाही लागलं कुठलं. ओके तसं तर परफेक्ट सगळं आहे आपल्याकडून तरी. हॅलो बोला. हॅलो प्रणाली पाटील. हां बोला. काय तुमचं केकचं शॉप आहे ना? हां बोला ना. कुठे आहे? स्टेशनला आहे? टिटवाळा वेस्टला आहे, म्हणजे घरीच बनवते मी. घरी बनवता? हो. कुठे आहे? साई सुनी पॅलेस बिल्डिंग. तुम्ही आलायत का इकडे? हा म्हणजे स्टेशनलाच आहे आम्ही. म्हणून विचारलं कारण आमचे गाववाले घेऊन गेले होते ना काल परवाच झाला ना. ओके. हॅलो हां बोला ना. हा म्हटलं मग कुठं आम्हाला तर केक बघायचा असेल किंवा मग कशी ऑर्डर द्यायची? नाही ॲक्च्युली कसं आहे केक काय आम्ही बनवून नाही ठेवत, आणि जे जशी ऑर्डर येईल ना सगळं ऑनलाईनच आहे आपलं. जशी ऑर्डर येईल तसं आपण फ्रेशली केक बनवतो. हो का? हो ऑनलाईनच आहे का सगळं? हो हो सगळं ऑनलाईन आहे, ऑफलाईन काहीच नाही. म्हणजे असं बघायला वगैरे तुम्हाला भेटणार नाही. जर काय पाहिजे असेल ते फोटो वगैरे काय असतील ना जे आपले यूट्यूब आणि इन्स्टावर आहेत ते बघायला भेटतील तुम्हाला. अरे ऐकून पण नाही गे. काय बोलणार. हा एक खूप मोठा ड्रॉबॅक आहे घरून आपण करतो ना ते. सगळ्यांना शॉप विचारतात शॉप कुठे सगळं एकदम कसं होणार. ओके जाऊ दे, नो नेगेटिव्हिटी. एवढं काम आहे ते करा, नंतर शॉप टाकला तर कमी का. ओके जाऊ दे, जे काम आहे ते करूयात. बघू शॉपचा पण विचार करूयात. सगळ्यांनी 5-5 लाख रुपये द्या. करूयात काहीतरी. जाऊ दे तो विषय, काम आहे ते करून घेऊ. ओके तर ज्यांचं खूप साऱ्या म्हणजे उद्याच्या पण काही ऑर्डर्स आहेत आणि नंतरच्या पण आहेत. खूप जणांचे ॲडव्हान्स पेमेंट आले आहेत, तर सगळं मी लिहून घेतलं आहे. काय कधीची कुठली ऑर्डर ते सगळं नोट डाऊन केलं आहे. काय लिहायचं होतं ते. स्पॉन्ज ठेवलेत बनवत. आधी पण सकाळी पण बनवलेले, ती एक बॅच झाली. त्याचे आता स्पॉन्ज मला फिल करायचे आहेत आणि आता उद्यासाठीचे काही स्पॉन्ज मी बेक करत ठेवलेले आहेत आणि परत एक बॅच करावी लागणार आहे स्पॉन्जची. तर काम चालू आहे आणि मला खूप झोप आली आहे. ठीक आहे, आता मी पटापट हे केक फिल करून घेते. 3 केक फिल करायचे, 2 पाव किलो, 1 हाफ kg आणि नंतर थीमचं पण काम आहे. मग सगळं झाल्यावर आता थोडा फटाफट केक फिल करून घेते, थीम बनवून घेते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. ठीक आहे.
खाली खालून खालून पकड बस. हो केक रेडी आहे. हां पाठवाल तेव्हा मला सांगा, मग खाली घेऊन जाईल. सुट्टे 450. ऑनलाईन करा ना पैसे. चालेल, कोण असेल फोनवर नंबर चालेल. ओके, तर ऑलमोस्ट सगळे केक केलेले आहेत. जे 2 केक होते बनवलेले आहेत, तुम्हाला दाखवते. ते वाले केक ते बोलले की उद्या नेणार. तर मग जर मी आता ते 2 केक बनवत नसती बसली ना, तर मग एक आपल्याला ऑर्डर आलेली जी मी घेतली नाही, कारण की आपल्याला टाईम नव्हता म्हणून. तर आता काय बोलणार. ठीक आहे, जाऊ दे. आता उद्याचे ऑर्डर्स आहेत. अजून एक बॅच टाकले स्पॉन्ज कमी पडतील उद्यासाठी, तर मग ते आता स्पॉन्ज बनवते आहे. आणि मग नंतर मी पण फ्रेश वगैरे होते, खाऊन पिऊन घेणार बाबा. आणि मग उद्याच्यासाठीचे केक फिल करून ठेवेल. आणि मग सगळं उद्याचं काम उद्याच, कारण की आता किती 8:30 तर झालेत. मग आज फक्त केक फिल करणार, त्याला पण खूप टाईम जाणार आहे मला माहिती आहे. तर चलो